नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदं असणार आहेत, काय असणार ही पदं भरती, ही सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जवळपास टोटल 17 वेगवेगळे पदे असणार आहे. त्या पदांसाठी इथे भरती असणार आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता पदांची संख्या म्हणजे जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, त्याचबरोबर नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, सर्व माहिती त्यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता. या PDF मध्ये सुद्धा ही सविस्तर माहिती आहे, ती आज आपण इथे बघणार आहोत. इथे बघू शकता जवळपास टोटल 17 वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती असणार आहे. तर चला आता बघू यासाठी डिटेलमध्ये कोणकोणते पद असणार आहेत, पात्रता काय लागणार आहे. तर मित्रांनो, हे जे पद असणार आहे ते असणार अकाउंटंट. या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे 1. त्याचबरोबर इथे क्वालिफिकेशन लागणार आहे, तुमचं BCom झालं असेल. त्याचबरोबर टॅली आणि तुमचा टायपिंग स्पीड इथे बघितला जाणार आहे. पगार जो असणार आहे तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे. एज लिमिट किती लागणार आहे, एज लिमिट खुल्या प्रवर्गासाठी 38 एज लिमिट इथे राहणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला शासकीय किंवा निमशासकीय कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर स्टाफ नर्स या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 8 राहणार आहे. त्याचबरोबर इथे क्वालिफिकेशन लागणार आहे 12वी पास नंतर तुमचं JNMचा कोर्स कंप्लीट झाला असावा किंवा तुमचं बेसिक BSc नर्सिंग तुमचं झालं असेल तरी सुद्धा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. मात्र महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकी एज लिमिट इथे लागणार आहे. पगार असणार आहे 20,000 रुपये पर मंथ. त्याचबरोबर कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड इथे केले आहे. त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे ANM. त्यासाठी टोटल 10 वॅकन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे तुमचा ANMचा कोर्स झाला असेल, त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. राखीव प्रवर्गासाठी जास्तीत जास्त एज लिमिट इथे लागणार आहे 43 वर्ष. पगार असणार आहे 18,000 रुपये पर मंथ इतका पगार तुमचा असणार आहे. कॅटेगरी वाईज इथे पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर नंतर ते जे पद असणार आहे ते असणार आहे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे. एकूण 6 जागा असणार आहे. यामध्ये 12वी पास नंतर तुमचे D फार्म किंवा B फार्म दोन्ही कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहे. रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी असणार आहे. एज लिमिट इथे लागणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 एज लिमिट, त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 43 एज लिमिट इथे राहणार आहे. पगार असणार आहे 17,000 रुपये पर मंथ. त्याचबरोबर कॅटेगरीनुसार विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. त्याचबरोबर इतर लॅब टेक्निशियन यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. 9 जागा असणार आहे. 12वी पास प्लस तुमचा DMLT कोर्स तुमचा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एज लिमिट सेम असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38, राखीव प्रवर्गासाठी 43, 17,000 रुपये इतका पगार राहणार आहे. कॅटेगरी वाईज विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. त्याचबरोबर इथं सर्व ही पदे असणार आहे. ही सर्व पदे तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा, PDFला सविस्तर वाचा, त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर आता बघू यासाठी अर्ज कुठे करायचा. तर मित्रांनो, अर्जासाठी इथे बघू शकता जे काही वरती पदे मेन्शन केले आहे म्हणजेच गायनेकोलॉजिस्ट, त्याचबरोबर पीडियाट्रिशियन, ॲनेस्थेटिस्ट, त्याचबरोबर सर्जन, फुल टाईम मेडिकल ऑफिसर इत्यादी सर्व पदांसाठी तुमची थेट मुलाखत असणार आहे. मुलाखती तुमची 28 मे 2025 रोजी मुलाखत तुमची डायरेक्ट असणार आहे. मुलाखत कुठे असणार आहे, मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथं तुमची डायरेक्ट मुलाखत असणार आहे. तुम्ही जाऊन डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकता, त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे. मात्र इतर जी काही पदे असणार आहे त्यात जसं की लॅब टेक्निशियन झालं, फार्मासिस्ट झालं, ANM झालं, स्टाफ नर्स झालं, अकाउंटंट झालं, या सर्व पदांसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. हे जे काय असणार आहे ते अर्जाचं ठिकाण असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट कधी करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख जी असणार आहे ती असणार आहे 6 जून 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज हे 29 मे 2025 पासून सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 6 मे 2025. या तारखेच्या तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर खाली त्यांनी अर्जाचा नमुना सुद्धा मेन्शन केला आहे.
तो नमुना तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो। त्याचबरोबर तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, निवड प्रक्रियेमध्ये यामध्ये तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड असते। मार्कांच्या बेसिसवरती म्हणजे तुम्हाला शैक्षणिक फायनल इयरला जे काही वरती क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे त्या क्वालिफिकेशनमध्ये फायनल इयरला किती मार्क्स आहे त्याच्या बेसिसवरती तुमचे सरासरी गुण दिले जातात। त्यानंतर तुम्हाला अनुभव किती आहे कामाचा, अनुभवाच्या बेसिसवरती पण सरासरी तुम्हाला गुण दिले जातात। आणि वरती जी काही शैक्षणिक अर्हता मेन्शन केली आहे पर्टिक्युलर पोस्टसाठी, जसं की इथे बघू शकता तुम्ही फार्मसिस्टसाठी डी फार्म बी फार्म असं केलं आहे, म्हणजे तुमचं डिप्लोमा झाला असेल त्यानंतर तुमचं बॅचलरसुद्धा झालं असेल, म्हणजे तुम्ही डिप्लोमा आणि बॅचलर दोन्ही केले असेल तर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्राचे गुण दिले जाणार आहे। म्हणजे शैक्षणिक अर्हता सोडता अजून तुमचे शैक्षणिक अर्हता झाले असेल किंवा तुमचं बी फार्म नंतर एम फार्म झाले असेल, म्हणजे बॅचलर नंतर तुमचं एम फार्म केलं असेल, तुम्ही मास्टरी केली असेल फार्मसीमध्ये, तरीसुद्धा तुम्हाला इथे जास्त गुण दिले जाणार आहेत। अशा प्रकारे तुमची यामध्ये निवड असणार आहे। तर चला आता बघूया अर्जाचा नमुना कुठे असणार आहे। तर हा बघू शकता असणारे अर्जाचा नमुना, ह्याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे। हा नमुना तुम्ही सविस्तर वाचा, ह्या नमुन्याला संपूर्णपणे फिल करा आणि हा नमुना वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा हा नमुना पाठवू शकता। जर तुम्ही नमुना स्वतः जाऊन सबमिट करणार असाल, हा अर्जाचा नमुना त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना घेऊन तिथे सुद्धा सबमिट करू शकता। इतर सर्व काही तुमचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट असतील ते सुद्धा तुम्हाला या नमुन्यासोबत ॲड करायचे आहेत। तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।